क्रियाशक्तीने यशस्वीतेची नवी शिखरे गाठली आहेत. त्यांच्या या कष्टाचं फळ म्हणून आजचा हा सोहळा, आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आहे. कारण ज्यांनी आपल्या कार्याने समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे, अशा गुणवंतांचा सत्कार आज या मंचावर होणार आहे. सर्व क्षेत्रातील म्हणजेच सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, कृषी, राजकीय आणि अशा प्रकारच्या बऱ्याच क्षेत्रात समाजात जे निस्वार्थ भावनेने सेवा करतात, जे समर्पक भावनेने काम करतात, अशा व्यक्तींचा गौरव करणे आणि यातून इतरांनी ती प्रेरणा घेऊन ते कार्य वाढावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दैनिक केसरी या पुरस्काराचे आयोजन गेल्या 5 वर्षापासून करत आहे. आपल्या या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवर आणि पाहुणे इथे उपस्थित आहेत. उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचे आणि समोर उपस्थित असलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे मी सारिका कुलकर्णी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. या शानदार सोहळ्याची अधिकृत सुरुवात करण्यासाठी ज्यांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, ते सुप्रसिद्ध कवी आदरणीय इंद्रजित भालेराव सर, तसेच या सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय वसंत मुंडे सर यांनी आणि तसेच दैनिक आधुनिक केसरीचे मुख्य संपादक आदरणीय श्री धनंजय लाकडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक दैनिक आधुनिक केसरीचे संपादक डॉक्टर प्रभू गोडे सर, धनंजय लाकडे सर, इंद्रजित भालेराव सर आणि वसंत मुंडे सर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. जीवाला हवी प्रकाशाची वाट, जीवाला हवी प्रकाशाची वाट, दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट, तरी तिला आहे मानाचे स्थान. आजचे आपले सर्व सन्माननीय पाहुणे आणि पुरस्कार विजेते या ज्योतीप्रमाणेच आपापल्या क्षेत्रातून समाजाला वाट दाखवत आहेत. तेज तुमचे पडू दे, कार्याला नवी दिशा मिळू दे. तेज तुमचे पडू दे, कार्याला नवी दिशा मिळू दे. दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची गोडी वाढू दे. दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची गोडी वाढू दे. तिला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. त्याचप्रमाणे बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नाहीत टाकू. बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नाहीत टाकू. दाणे समजून खातात चिमण्या, दाणे समजून खातात चिमण्या, आणि मरतात हातडे फाटू फाटू. यासारख्या अनेक हृदयस्पर्शी
आणि अर्थपूर्ण कविता ज्यांनी सुंदर शब्दात बांधल्या आहेत असे आपले लाडके सुप्रसिद्ध कवी आदरणीय इंद्रजित भालेराव सर यांचा सत्कार दैनिक केसरीचे संपादक डॉक्टर प्रभू गोरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शेतकरी कवी म्हणून ओळखले जातात. शेती, शेतकरी, मातीचा गंध आणि ग्रामीण जीवनातील वास्तवता हे त्यांच्या कवितांचे मुख्य केंद्रबिंदू आहे. सरांनी परभणी येथील ज्ञानोबा महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले आहे. नाद, रानमळ्याची वाट, पानगोडा मळा ही त्यांची गाजलेली पुस्तके आणि कविता संग्रह आहे. अशा या साहित्य क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तिमत्वाकडून आजचा हा पुरस्कार श्री बालाजी वैजाळे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यासाठी आणि ग्रामीण पत्रकारांना सक्षम करण्यासाठी वसंत मुंडे सरांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पुढचे बीड जिल्ह्यातील असले आदरणीय श्री वसंत मुंडे सर यांनी पत्रकारितेत तळागाळापासून काम केले. सरांची डिसेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या राज्यस्तरीय संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानामुळे त्यांना कार्यसम्राट नेतृत्व म्हणूनही गौरविले जाते. आज आपल्या या कार्यक्रमाला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक वाटचालीवर परखड भाष्य करीत आलेले आहे. आज त्यांचा सन्मान इथे होतो आहे. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया. त्यांचं स्वागत करण्यासाठी कृपया टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करावं. पाटील सरांचं स्वागत केसरीचे सहसंपादक श्री सुधीर कोर्टीकर सर इथे करत आहेत. टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करूया. आयडॉल महाराष्ट्र 2026च्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते केसरीचे संपादक डॉक्टर प्रभू गोरे सर यांना. सर, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. दैनिक आधुनिक केसरी आयोजित आयडॉल महाराष्ट्र 2026 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जमलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व सन्माननीय पुरस्कारार्थींचं मी मनापासून स्वागत करतो. सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ. व्यासपीठावरील मान्यवर आमच्या कार्यक्रमाचे आकर्षण ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत ते महाराष्ट्राचे महाकवी, सुप्रसिद्ध कवी, लोककवी, ग्रामीण कवी, शेतकऱ्यांचे कवी. आता त्यांचा एक नातू ऋतू हा कविता संग्रह आलेला आहे. म्हणजे आम्हाला ऋतू माहित होते पण हा नातू ऋतू पण असतो हे सरांमुळे आम्हाला कळलं. असे महाकवी इंद्रजित भालेराव सर महाराष्ट्राच्या पत्रकारितेची मुलूक मैदानी तोफ. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एक गाव नसेल, असा एखादा लोकप्रतिनिधी नसेल किंवा असा एखादा पत्रकार नसेल की ज्यांना वसंत मुंडे सरांचं नाव माहीत नसेल. मी नेहमी सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये दोनच मुंडे होऊन गेले. म्हणजे एक होऊन गेले, एक आपले वसंत मुंडे सर आहे की त्यांच्या नावाने नुसतं मुंडे म्हटलं की दोन नावं पटकन येतात. एक म्हणजे गोपीनाथराव मुंडे आणि दुसरे म्हणजे आमचे पत्रकारांचे नेते वसंत मुंडे सर. वसंत मुंडे सरांबद्दल
आता आमच्या सारिका मॅडमनी सांगितलं, पण त्यांच्याबद्दल दोनच वाक्यात सांगतो. मागच्या वर्षी सरांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालय म्हणजे जवळपास 36 जिल्ह्याचा तो प्रवास होता. त्याच्या सरांसोबत मी पण होतो. आणि त्याचं फलित काय, म्हणजे कुठलंही काम जर आपण केलं तर त्याचं फलित काय, त्याच्यातून निष्पन्न काय झालं, इथं आपण येतो. तर सरांच्या ह्या संवाद यात्रेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 2 आर्थिक विकास महामंडळ वर्तमानपत्रातील काम करणाऱ्यांसाठी म्हणजे पत्रकारांसाठी आणि रोज आपल्या घरी जे वर्तमानपत्र टाकतात त्यांच्यासाठी 2 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली, घोषणा केली. आता ते महामंडळ कार्यान्वित व्हावं त्यासाठी सरांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. सर परवा मुंबईला गेले होते, त्याच्यासाठी सतत पाठपुरावा करतात, सतत मंत्र्यांशी भेटतात, सतत मुख्यमंत्र्यांशी भेटतात, सतत त्या खात्याच्या मंत्र्यांचा संपर्क असतो. असे आमचे नेते दैनिक आधुनिक केसरी संपादकीय मंडळाचे सदस्य, म्हणजे मागच्या वर्षी दैनिकाबद्दल जेव्हा मी आणि सरांनी मुंबईमध्ये चर्चा केली तेव्हा सरांनी सांगितले की सर आता आपण थोडं मोठ्या प्रमाणात दैनिकाचा विस्तार करूया. मग मी म्हणलं सर त्याच्यासाठी काय लागतंय. आता मला वाटलं सरांचं मोठ्या प्रमाणात म्हणलं की ते सांगणार की आपल्याला मुंबईत ऑफिस सुरू करायचंय, आपल्याला पुण्यात ऑफिस सुरू करायचंय, आपल्याला नागपूरला ऑफिस सुरू करायचंय. माझ्या डोक्यात अशी एक संकल्पना होती. सरांनी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रातील जे नावाजलेले संपादक आहेत आणि जे सध्या कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये पूर्ण वेळ काम करत नाही अशा सर्व संपादकांना आपण एकत्रित करू. मग ते सर्व विचाराचे असतील, सर्व जातीचे असतील, सर्व पंथाचे असतील, सर्व वयोगटातील असतील, जे सध्या बाहेर आहेत किंवा थोडं पत्रकारितेपासून पत्रकार म्हणून बाजूला झालेले नाही पण कुठं पूर्ण वेळ नोकरी करत नसतील असं एक संपादकीय मंडळ आपण स्थापन करू. आणि ती संकल्पना जेव्हा मी धनंजय लांबे सरांना सांगितली तेव्हा सरांनी स्वागत केलं. आणि आता महाराष्ट्रभरामधले जवळपास 19 संपादक आपल्याकडे आधुनिक केसरीमध्ये दररोज लिहितात. आता भालेराव सरांनी हळूच माझ्या कानात म्हटले की संपादकीय मंडळ आलंय ना सगळं लिहिणार. सरांचं सुनील पाटील सरांचं सरांनी आवर्जून नाव घेतलं, महाराव सरांचं नाव घेतलं, ज्ञानेश महाराव सरांचं, धारुरकर सरांचं नाव घेतलं. म्हणलं सर सगळे आलेले आहेत. म्हणजे वर्तमानपत्र हे कुणा एकाची मक्तेदारी नसता किंवा कुणा एका विशिष्ट विचाराचं नसता, ते सर्व विचारांचं सर्व पक्षाचं व्हावं हा दृष्टिकोन ठेवून वसंत मुंडे सरांनी ती संकल्पना राबवली. धनंजय लांबे सरांनी त्याला साथ दिली. त्यामुळे आज महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या विचारांचे 19 संपादकीय मंडळामध्ये आमच्या काम करत आहे. दुसरे पाहुणे जे व्यासपीठावर आहेत, धनंजय लांबे सर, महाराष्ट्रामध्ये असं एकही वर्तमानपत्र नसेल मोठं तिथं लांबे सरांनी काम केलेलं नाही. दैनिक सामना, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक पुढारी, दैनिक नवभारत अशा विविध दैनिकामध्ये सरांनी काम केलेलं आहे. नुसतं सरांनी कामच केलेलं नाही तर सरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली, अनेक समाज घटकातील उपेक्षितांना न्याय मिळवून दिला. आणि सर आता मागच्या मार्च मध्ये दैनिक पुढारी मधून सेवानिवृत्त झाले आणि सरांनी सांगितलं की माझा मूळ पत्रकाराचा आहे, माझा पिंड पत्रकाराचा आहे. बरेच पत्रकार ते काय करतात, साईड बिझनेस करतात. माझा मूळ बिझनेसच पत्रकारिता आहे, त्यामुळे मी दुसरं काही करणार नाही. त्यामुळे आम्ही माझ्या समोर एकदा वसंत मुंडे सरांना आम्ही कोकणमध्ये गेलो होतो, लांबे सरांचा वाढदिवस होता. ओके काय तर सरांनी सांगितलं होतं, वसंतराव आता आमच्या रिटायरमेंटची काहीतरी व्यवस्था करा, आहे ना. आणि सर त्यांच्या समोर होय म्हणते. जेव्हा सर हे होतील तेव्हा सरांना आपण आपल्याकडे यायला बोलू. असे आदरणीय धनंजय लांबे सर, मी
या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो. सर, आपण मागील 3 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. याची संकल्पना वसंत मुंडे सरांना दुबईमध्ये सुचली. त्यांच्या सोबत मी होतो. सरांना एका मोठ्या वर्तमानपत्राचा अवॉर्ड मिळाला आणि सरांनी सांगितलं की आपल्याला दुबईला जायचंय. मी म्हणलं सर, अवॉर्ड घ्यायला तर सर कुठून जातात आणि तुम्ही मला कशाला घेऊन जाता? त्यांनी तेव्हा काय उत्तर, चला तुम्ही या म्हणे, तुम्ही फक्त ते काय पासपोर्टची वगैरे तयारी करा, चला. गेलो आम्ही. 4 दिवसाचा तो दुबईचा दौरा होता आणि मग 4 दिवसाचा कार्यक्रम झाल्यावर विमानामध्ये बसलो. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा वेळ विमानात बसलो असेल. जवळपास 6, 7, 8 तास काहीतरी लागले होते. मग तेव्हा परतीच्या प्रवासात सरांनी सांगितलं, तुम्ही मला मागे एक प्रश्न केला होता म्हणे की तुम्ही पुरस्कारासाठी मला का बरं घेऊन जाता? म्हणलं हो सर. त्याचं उत्तर आता सांगतो म्हणे की आपल्याला असा उपक्रम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये राबवायचा आहे आणि आपल्या आधुनिक केसरीच्या वतीने राबवायचा आहे. समाजात जे वेगवेगळ्या स्तरात, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात, त्या काम करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव व्हावा आणि त्याच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, हा त्या मागचा मुख्य आपला उद्देश असेल. आणि आमचा काहीतरी कार्यक्रम तो बहुतेक मे मध्ये होता आणि आम्ही जुलैमध्ये तो कार्यक्रम, पहिला कार्यक्रम वेरूळला दिगल पार्क मध्ये इंद्रजित बालेराव सरच होते, त्यांच्या हस्ते आम्ही तो कार्यक्रम घेतला. प्रचंड प्रतिसाद त्याही कार्यक्रमाला होता. सर, आता सुद्धा सांगतो की आपल्या समोर जे आयडॉल आहे ते क्षेत्रामधले हिमालय आहे. म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून आपण वर्तमानपत्रात त्यांच्या बातम्या, त्यांचे लेख, त्यांच्या मुलाखती प्रकाशित करत आहोत. सगळ्यांनी ते वाचला असेल. म्हणजे एकही असा व्यक्ती नाही की ज्याची निवड आपण कुणाच्या शिफारसीने किंवा कोणी सांगितलं असेल अशी केलेली आहे. जेव्हा माझ्याकडे प्रस्ताव आले आणि मी वसंत मुंडे सरांना नावं सांगितले, तेव्हा सरांनी सांगितलं की तुम्ही जे नावं पाठवले ते मी तसे डिलीट केली. तुम्ही ठरवा तुम्हाला कुणाला पुरस्कार द्यायचा. तुम्ही लांबे सर, पाटील सर, तुम्ही त्यांच्या कामाचे योग्य हे करा आणि ते ठरवा. माझा त्याच्यात कसलाही इंटरेस्ट नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या पुरस्कारामागे, म्हणजे अलीकडे काय झाले की पुरस्कार नेहमी होतात. दर 2 दिवसाला, 8 दिवसाला वर्तमानपत्रात बातम्या येतात. पण आम्ही पुरस्कार ठेवताना एक त्रिसूत्री ठेवली. म्हणजे पुरस्कार कोण देतो, पुरस्कार कुणाला देतात आणि पुरस्कार कुणाच्या हस्ते दिला जातो. म्हणजे मला आमचे काही प्रतिनिधींनी सांगितले, सर पुरस्कारासाठी कुणी पुढारी नाही का, राजकीय नेता कोणीतरी बोलवायला पाहिजे. कशासाठी? नाही, जरा त्या पुरस्काराला ग्लॅमर येते. मला असं कोणीच सांगितलं. म्हणजे एखादा राजकीय व्यक्ती बोलवायचा, आपला कार्यक्रम 11 वाजता, तो येणार 2 वाजता, कार्यक्रम सोडवणार 2 वाजता, जेवण करणार 4 वाजता, घरी पोहोचणार 6 वाजता. म्हणजे एका व्यक्तीमुळं 200 लोकांचा हिरमोड करण्यात मला कसलाही इंटरेस्ट नाही. आता मागच्या महिन्यात आपल्या सरांच्या नेतृत्वाखाली आपण नांदेडला आवृत्ती सुरू केली, स्वतंत्र नांदेड आवृत्ती. आमचे बालाजी वैजळे सर आहेत, निवासी संपादक. सर तिथं सांगतो 2 मंत्री, 2 खासदार, 1 माजी मुख्यमंत्री आणि जवळपास सगळेच आमदार. म्हणजे वसंत मुंडे सरांनी ठरवलं सीएमला सुद्धा कार्यक्रमाला बोलू शकतात, एखाद्या केंद्रातल्या मंत्र्याला सुद्धा बोलू शकतात. पण आम्ही म्हणलं की त्यांच्यामुळं आपले जे लांबून लांबून येणारे पाहुणे आहेत आणि ह्या लोकांचं काम त्या दीड दमडीच्या पुढाऱ्यापेक्षा किती मोठे. म्हणजे प्राचार्य आहेत आपल्याकडे, 2 प्राचार्य आहेत, कृषीमुक्त शेतकरी आहेत, शासकीय सेवेत उत्कृष्ट कुठले सर आहेत, आमचे तेलंग सर आहेत, आमचे कोगदर सर आहेत, धर्मपुरीकर आपले शर्मा सर आहेत.
म्हणजे एवढा जे मोठा जे व्यक्ती आहेत आणि एखादा 10वी पास नेता त्याला आणून आपण त्यांच्या हाती पुरस्कार देणं हे माझ्या मते आपल्या आयडॉलचा अपमान करणं आहे. त्यामुळे अशा पुढाऱ्यापेक्षा इंद्रजित भालेराव सरांसारखा व्यक्ती, वसंत मुंडे सरांसारखा व्यक्ती, धनंजय लांबे सरांसारखा व्यक्ती, ज्यांचं चारित्र्य, ते जे बोलतात ते वागतात, यांच्या हस्ते आपण सन्मान करू, तो खरा सन्मान राहील. त्यामुळं मागच्या महिन्यात सरांना फोन केला. सर आपला आमचे वसंत मुंडे सर नेहमी म्हणत असतात की पत्रकाराला आणि पत्रकाराच्या कार्यक्रमाला अडचणी येतच राहतात. त्यामुळं हे काही नवीन नाही आमच्यासाठी. आणि मी भालेराव सरांना फोन केला. भालेराव सरांना सांगितलं की सर यंदाचा आयडॉल पुरस्कार आपण 19 तारखेला ठेवला. त्यांनी आवर्जून प्राचार्य मोरे सरांचा उल्लेख केला. हो मी सरांची बातमी वाचली म्हणे, पण एक काम करा ना म्हणे, एवढं वेळ थोडं ड्रॉप करा ना, मला दुसरा कोणीतरी पाहुणा बोलवा. सर सूर्याने जर सांगितलं की आजच्या दिवस मी उगवत नाही कसं होईल, पावसाने सांगितलं की मी या वर्षी आता पडणार नाही, एवढं वर्ष जरा ड्रॉप करा, कसं होणार. अहो हे सगळे जे सन्मानार्थी आहेत ते विद्वान आहेत, गुणवान आहेत, धनवान तर आहेतच, पण ते जाताना नुसता हा लाकडी ठोकळा आणि एवढं सन्मानपत्र घेऊन जाण्यासाठी इथपर्यंत आलेले नाही. ते जाताना काहीतरी ज्ञानाची शिदोरी घेऊन जाण्यासाठी ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे मी सरांना सांगितलं की सर मी काही ऐकणार नाही, तुम्हीच कार्यक्रमाला आले पाहिजे. आणि मी सरांकडे नेहमी हट्ट करतो आणि सर माझा हट्ट पुरवतात. त्यामुळे सर मला सहसा बरं का नाही म्हणत नाही. ते सरांचं मोठं पण आहे. आणि समोर बसलेले जे मोठे माणसं आहेत त्या मोठ्या माणसाला मोठ्या व्यक्तीबद्दल जास्त सांगायची गरज नाही. बसवंत सरांबद्दल सांगायची गरज नाही. सरांनी मला जेव्हा बातमी बघितली वर्तमानपत्रात तेव्हा सरांनी सांगितलं की सर मला आज खूप धन्य वाटलं म्हणे की तुम्ही भालेराव सरांना पुरस्कारासाठी बोलवलंय आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार देतात. नंतर आमचे मार्गदर्शक अशोक कोल्हे सर त्यांनी विचारलं अहो ते कार्यक्रमाला कोण कोण येणार आहेत. मला माहित होतं ते. मी म्हणलं सर मुंडे सर अध्यक्ष. अरे वा 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 मग काय विशेष रे. म्हणजे काय अर्थ की कार्यक्रम घेताना त्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवावी लागते. आमच्या संपादकीय मंडळांनी जेव्हा चर्चा झाली या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून आज आपला हा कार्यक्रम आपण या शुभ प्रसंगी जमलो आहोत. आपल्याकडं सगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. म्हणजे डॉक्टर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत, कर्तनिष्ठ शेतकरी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, भाजपचे तालुका महामंत्री, आमचे युवा उद्योजक आहेत ज्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले, खुलताबादचे, उस्मानाबादहून आलेले लोकरे सर आहेत. म्हणजे एकही क्षेत्र असं आम्ही सोडलं नाही. सगळ्या क्षेत्राला याच्यामध्ये आम्ही सहभाग करून घेतला. आता आपण समाजात वावरताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. जसं मी सांगितलं की पुरस्कार निवड करताना कुठल्या गोष्टीची आपण काळजी घेतली. माझ्या आयुष्यात आलेले दोनच अनुभव सांगतो. कोगदे सर ते खास तुमच्यासाठी आहे. गणित हा विषय माझ्यासाठी फार अवघड होता. गणिताचा तास सुरू झाला की माझ्या पोटात गोळा उठायचा. आणि मग त्या सरांनी काही प्रश्न विचारला, सावरेकर सरांनी, त्यांना वाटायचं उत्तरच सांगायला. त्यांना काय वाटायचं की हा उत्तर सांगायला उभा राहिलाय. आणि मुलांना नाही वाटायचं. ते म्हणायचे सांगा. मी हात पुढं करायचो छडी खायला. बरं ते मुख्याध्यापक होते त्यामुळे त्यांच्याकडे छडी नव्हती, रूळ होत. रूळ असा असतो बघा तो रूळ. बरं ते मास्तर गमतीशीर होते. ते अशा हातावर मारायचे नाही, अशा मारायचे बोटावर. मी आपलं ठरलेलं हात म्हणजे उठवलं, प्रश्न विचारला की मीच आधी उठायचो. सर हात पुढं मारायचो. तेव्हा जर कोगदे सर असते सर, तेव्हा जर तुम्ही असता तर मी तुम्हाला भारतरत्न दिला. सरांनी गणित सोप्या भाषेत कसं शिकवायचं म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स तयार केल्या, त्याच्यावर पुस्तकं लिहिली.
भागाकार गुणाकार या सगळ्या याच्यावर. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी त्याच्यासाठी सर अतिशय ग्रामीण भागात बुलढाणा जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये सर काम करतायत. असे हे आपले आयडॉल आहे. दुसरं थोडं कंटाळवाणं वाटेल पण हे आयुष्यात फार महत्वाचं आहे. माझ्या हाताला असा छोटासा फोड आला. आमचे विलास सिंघी सर एक दिवस ऑफिस मध्ये आले आणि त्यांनी बघितलं. मला पण डॉक्टर काय झालं म्हणलं काय नाही होत, थोडा फोड आला होता म्हणलं खाजवल्यामुळं. अरे म्हणजे डॉक्टर कडे जा म्हणलं काय ते गोळी वगैरे घेतली मेडिकलवर. आपण सहसा छोट्या मोठ्या आजारात मेडिकलवर जाऊन सांगतो, मेडिकल वालाच आपला डॉक्टर असतो. काय होते असं असं होतंय, त्याच्याकडे ते ठरलेल्या गोळ्या असतात तो देतो आणि बऱ्याच वेळेला त्याच्याने आराम पण पडतो. ते अंजाल्यावर गोळी मार ते लागली लागून जाते. मग मी म्हणलं गोळ्या घेतल्या मी. ते म्हणे नाही नाही असं नका करू म्हणे, डॉक्टर कडे जा आणि त्यांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने गोळ्या घ्या. मग त्यांनी एका डॉक्टरचं नाव सांगितलं, डॉक्टर शिंदे. त्यांच्याकडे गेलो मी आणि 7ची वेळ होती. 7 वाजता मी हॉस्पिटलमध्ये गेलो. रिसेप्शनिस्टला विचारलं मॅडम सर आहेत का? ते म्हणे सर थोडं बाहेर गेले, बसा म्हणे वेळ लागेल. ठीक आहे बसलो. 10 मिनिट बसलो, 15 मिनिट बसलो, अर्धा तास बसलो. त्या मॅडमला विचारलं कंपाऊंड ते रिसेप्शनिस्टला म्हणलं सर आले नाही का? नाही नाही सर मुलाला आणायला ट्युशनला गेले आणि तिथं अचानक पॅरेंट्स मीटिंग ठेवली त्यामुळे थोडा वेळ लागेल. कृपया मागच्यानी पण लक्ष देऊन ऐका बरं का. म्हणलं ठीक आहे. 7 वाजले. 7ला मी गेलो दवाखान्यात. 7:30 वाजले, 7:45 झाले, 8 वाजले, डॉक्टरचा पत्ता नाही. आता मी बसलो. शेवटी काय गरजूवंताला अक्कल नसते काय ना. बसलो आपलं. 7:15ला साहेब आले. साहेब वर गेले, मस्त फ्रेश झाले, पॉन्ड्स पावडर बिवडर लावलं, सॉक्स बिक्स घातले, 5 बीस लावला. तोपर्यंत 8:30 झाले आणि मग आले. मग त्यांनी बेल वाजवली, प्रिंग प्रिंग पाठवामध्ये पेशंट. गेलो मी. काय झालं म्हणून काही नाही सर हे खासतंय फोन आला. म्हणजे एवढ्या अंतरावर मी आणि एवढ्या अंतरावर ते डॉक्टर. त्याने असं बघितलं असं. अच्छा मेडिकल कागद घेतलाय, कटकट कटकट लिहून दिलं. हे गोळ्या घ्या म्हणून. 150 रुपयाच्या गोळ्या होत्या त्याने. म्हणजे मी 1.5 तास थांबलो. त्यांनी 1.5 मिनिटात मला बाहेर काढलं हॉस्पिटलच्या आणि 150 रुपयाच्या गोळ्या दिल्या. मला म्हणजे गोळ्या परत दाखवा. मला दाखवलं. गेलो म्हणलं सर हे गोळ्या हे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घ्या. मीच विचारतो साहेब फीस किती झाली? 150 रुपये. म्हणजे मी 1.5 तास थांबलो. साहेबांनी मला ते काय म्हणतात गळ्यात असते भोकरेचा का स्टेथिस्कोप पण लावला नाही. माझा काही तो फोड फोडला नाही, त्याच्यातलं काही ते घाणबीण काढली नाही. तरी माझ्याकडून त्यांनी 150 रुपये घेतले. 1.5 तास वाटतो. आणि आमचे डॉक्टर भोकरे साहेब आहेत, त्यांच्या कार्याचा गौरव आपण आधुनिक केसरीत प्रकाशित केलेला आहे, ते वाचा. म्हणजे असेही डॉक्टर आहेत आणि असेही डॉक्टर आहेत. हा फार महत्वाचा अनुभव आहे. आपण इजी घेतो म्हणजे काही आपल्याला वाटत नाही, पण जो माणूस 1.5 तास थांबतो त्यांच्या चुकीमुळं आणि ते फीस वर मी म्हणलं 150 रुपये नाही. प्रथम तपासणी 150 रुपये, दुसरी तपासणी 100 रुपये. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं परत पण या तुम्ही. पण परत काही जायची गरज पडली नाही. असो असे वेगवेगळे की खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना, खुद से आगे खुदा खुदी आके गए, दोन बंदे तेरी रजा में क्या है प्यारे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाला एवढा आमच्या सगळ्यांचा सलाम आहे. तुम्ही करत असलेलं काम इथून पुढे असंच वाढत जावं. पण तरीही सध्याचं युग प्रेझेंटेशनचं आहे, दिखाव्याचं आहे, दाखवलं पाहिजे. किती आले, लाईक किती आले. काही काही जण तर ते स्टेटस ठेवतात आणि दर 5 मिनिटाला मोबाईल वर किती लोकांनी बघितलं. दर 5 मिनिटाला. मी एकदा असंच बस मध्ये बसलो, नांदेडला चाललो होतो, माझ्यासोबत एक जण बसला. तो 5-5 मिनिटाला नुसतं स्टेटस ओपन करत होता. आम्ही पत्रकार आहोत, आम्ही डोकावून बघत असतो, ते आमचा गुणधर्म आहे.
आणि तुम्ही म्हणशाल तुम्ही कशाला त्याच्या मोबाईल मध्ये बघत होता? आमच्या पत्रकारांचा गुणधर्म आहे, आम्ही डोकावून बघतो. डोकावून बघल्याशिवाय बातमी कळणार नाही ना. तर त्यांना मी म्हणलं काय ठेवलं? काही नाही म्हणे, काल आम्ही महेशमाळला फिरायला गेलो होतो, त्याचे फोटो ठेवले आणि ते किती लोकांनी बघले आणि माझ्या जवळच्यानी बघितले का नाही ते बघतोय म्हणे. है ना? ठीक आहे, आजचं युग हे प्रेझेंटेशनचं आहे. प्रेझेंटेशन असलंच पाहिजे. फार एक गझल, नामांकित गझल आहे, म्हणजे गायबानी यांची ती गझल आहे. आमच्या जाहिरात विभागासाठी ती फार उपयोगाची आहे. वर्तमानपत्रातल्या जाहिरात विभागासाठी ती फार महत्वाची आहे. चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरकता फिरकना. सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक सरता सरेना. सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक सरता सरेना. ह्या पुरस्कारामागे एकमेव उद्देश आहे की तुम्ही जे काम करताय ते काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि दुसरे डॉक्टर भोकरे, दुसरे डॉक्टर मोरे सर, दुसरे डॉक्टर बसवंते सर, दुसरे जाधव सर, दुसरे कोल्हे सर, दुसरे कोकणे सर, दुसरे आमचे शर्मा सर, दुसरे धर्मगिरीवारकर सर, दुसरे मंगरे सर, दुसरे आमचे युवा कृषीमध्ये उपक्रम करणारे खुलताबादचे सर, असे वेगवेगळे आणि ती तयार झाले पाहिजे. आपण किती दिवस करणार आहे ना? शेवटी आज ना उद्या माणूस आला म्हणजे तो जाणारच आहे ना. आपण गेल्यानंतर तो काम कुणीतरी पुढे न्यावं, त्या मागचा हा उद्देश आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आपण हा समाजसेवेचा, देशहिताचा दिवा लावत जा आणि त्याच्याने समाजामध्ये नवा प्रकाश पडेल आणि एक दिवस ह्या दिव्याचा सूर्य होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर दैनिक आधुनिक केसरीचे मुख्य संपादक आदरणीय श्री धनंजय लांबे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दूरवरून अगदी लातूरवरून वगैरे इथे आलेले आहेत आणि प्रचंड उत्साह बघायला मिळतोय. आपण आता उल्लेख केला भैरवनी, तर खूप मोठमोठे पुरस्कार आहेत आणि दररोज आपल्याला नवीन नवीन पुरस्कारांच्या बातम्या बघायला मिळतात. परंतु या पुरस्काराचं वैशिष्ट्य, याच्या आधीचे पण दोन सोहळे आपण बघितले तर खूपच उत्साही आणि ज्यांना असं आपण म्हणतो की ज्यांची दखल फारशी माध्यमांनी कधी घेतलेली नाही अशा मंडळींची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. मी आता इथे आलोय ते फक्त बालेगाव सरांना शेतकऱ्याला उभं करणारे, शेतकऱ्याची व्यथा अचूक शब्दामध्ये मांडणारे, हजार निवेदनांचा प्रभाव एका कवितेच्या कवितेमध्ये एकवटून आणणारे असे आपले कवी. त्यांना अनेक विशेष प्रभू गोरेंनी लावली, परंतु शेतकऱ्यांचा कवी हेच एक मला असं वाटतं की त्यांच्यासाठी एक योग्य असं त्याचं वर्णन पुरेसं आहे. माझ्या कष्टाला किंमत द्या, भीक नको मला, फक्त माझ्या मालाला भाव द्या आणि माझ्या पाठीवर हात ठेवून लढ बाळा एवढंच म्हणा, ही त्यांची रचना आहे. आणि अगदी मनाला भिडणारी, डोळ्यांमधून आसू काढणारी अशी अत्यंत संवेदनशील रचना रचणारे कवी आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचंच मुख्य आकर्षण या कार्यक्रमाला आहे असं मला वाटतं. वसंत मुंडे सर आमचे सहकारी आहेत, खूप जुने, लोकसत्तामध्ये काम करीत असल्यापासून आम्ही सोबत आहोत आणि खूप मोठी भरारी त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये घेतली आहे. आणि म्हणून हे आधुनिक केसरी परिवार हा सगळा त्यांच्या सोबत उभा आहे. संपादकीय मंडळ त्यांच्यासोबत उभा आहे आणि या सगळ्या विचित्र डोक्याच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी या काळामध्ये केलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे.
कारण आपण बघितलं असेल की ती जी यादी आहे संपादक मंडळांची, त्याच्यामध्ये अगदी वेगवेगळी नावं आहेत की ज्यांचे विचार कधीच जुळू शकत नाही. परंतु अशा मंडळींना म्हणजे आमच्या एका संपादकाला दैनिक सहन करू शकत नाहीत. तिथे यांनी 19 संपादकांना एकत्र आणलं. महाराष्ट्रभरातले हे संपादक आहेत आणि हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करेन. आणि या कार्यक्रमाचं संयोजन पूर्ण प्रभू गोरे करतायत, तेव्हा त्याचं श्रेय सबंध या गोरे सरांना आहे. आम्ही नामधारी मंडळी आहोत. वसंत मोंडेंपासून आम्ही सगळे नामधारी आहोत. परंतु तर आपण काम करत असतो आपापल्या क्षेत्रामध्ये, परंतु आपली दखल कोणीतरी घ्यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. एक शाबासकीची थाप पाठीशी असावी याच्यासाठी म्हणून आपण असुसलेले असतो. प्रत्येक जण पैसा कमवतो, प्रतिष्ठा पण त्या प्रमाणात त्याला समाजामध्ये मिळत असते. सचोटी ज्याच्याकडे आहे तो अत्यंत त्याचं रिकग्निशन फार लवकर होऊन जातं आणि सगळ्यांनाच ते पण मात्र असं रिकग्निशन मिळत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे पुरस्कार आहेत त्याच्यातून थोडं थोडं आपल्याला, कारण पुरस्कार मिळाला की थांबावा असं काही नसतं, ते आपल्याला उलट प्रोत्साहन असतं. त्याच्यातून इतरांनाही काही बोध घेता येतो आणि म्हणून आपण या पुरस्कारासाठी ज्या ज्या पुरस्कारांची निवड झाली आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आधुनिक केसरी हा दररोज आपण वाचावा. केवळ हा पुरस्कार सोहळा संपला आणि मग आपण जाऊया, तर हा जर आपण रोज वाचला तर तुम्हाला या सगळ्या मंडळींचं लिखाण तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळेल. ते प्रो गव्हर्नमेंट असेल, अँटी गव्हर्नमेंट असेल, न्यूट्रल असेल, सरकारच्या निर्णयावर टीका करणारं असेल, कधी कौतुक करणारं असेल. परंतु हे सगळं एक बुके आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे की एकापेक्षा जास्त संपादक या दैनिकामध्ये काम करत आहेत. त्यांना वाटते तसे त्यांचे विचार ते वेळोवेळी मांडतायत आणि कुठलीही भीडभाड ते ठेवत नाही आहेत. म्हणजे यांना एक मुक्त हस्ते लिहिण्याचं आव्हान आम्हाला करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रयोगाला महाराष्ट्रामध्ये किती यशस्वी होतो ते लवकरच आपल्या लक्षात येईल. तेव्हा एक एवढी विनंती करतो की दररोज हे दैनिक वाचा आणि काय त्यातले विचार आपल्याला पडतायत थोडंसं फीडबॅक पण द्या, म्हणजे आम्हाला पण काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळतील. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू. वसंत मुंडे सर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ते प्रदेशाध्यक्ष आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. दैनिक आधुनिक केसरी माध्यम समूहाच्या वतीनं आयडॉल महाराष्ट्र 2026 या पुरस्कार वितरणासाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी आणि या दैनिकाचे संपादक प्रभू गोरे यांच्यावर यांची म्हणजे अतोनात प्रेम आहे आणि त्यांचा ते हट्ट पुरवतात असे इंद्रजित भालेराव, त्यांची आणि माझी साधारणपणे दरवर्षी कार्यक्रमाला एकदा भेट निश्चित होते आणि त्यांना ऐकण्याची मला महाविद्यालयामध्ये मी त्यांची जी कविता ऐकली, आत्ताच्या कवितेचा उल्लेख केला, काट्या कुट्याचा तोडील रस्ता, चल माझ्या गावाकडे बसला, तर तेव्हापासूनचा मी त्यांचा फॅन आहे. आणि योगायोगाने पुढे माध्यमात आल्यामुळं त्यांच्याशी संपर्क आला आणि हे सुदैव आहे आयुष्यामध्ये ज्यांना आपण अशा ठिकाणी बघतो, अशा ठिकाणी मानतो की त्यांच्या बरोबर आपल्याला बसण्याचा योग येतो, हे भाग्य. आणि म्हणून ते या ठिकाणी यावर्षीही प्रभू गोरेंचा हट्ट बघून ते आलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. दुसरे आमचे दैनिकाचे मुख्य संपादक आणि ज्यांनी आता गोरे सरांनी त्यांचा उल्लेख केला की महाराष्ट्र टाइम्स असेल, सामना असेल, दिव्य मराठी असेल, पुढारी असेल, महाराष्ट्रातले जेवढे नामांकित दैनिक आहेत त्या सगळ्या दैनिकांमध्ये त्यांनी काम केले. तर ते काम पण बातमीदार म्हणून संपादक म्हणून काम केले आणि म्हणून
आणि ते केसरीमध्ये आमच्या प्रेमाखातर हा विषय आहे. प्रेमाखातर ते दैनिकामध्ये ती दैनिकाची जबाबदारी मुख्य संपादकांनी सांगितली. या ठिकाणी सुनील पाटील सर आहेत, ठाण आहेत, संपादकीय मंडळातले सगळे. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामधला हा एक नवीन प्रयोग आहे. माध्यम क्षेत्रामध्ये, वर्तमानपत्रामध्ये राज्यभरातल्या वेगवेगळ्या विचारांचं, ज्यांच्या विचारांचा कधी स्पार्क होऊ शकतो, कधी होऊ शकतो, अशा वेगवेगळ्या विचारांच्या संपादकांचं एक मंडळ आणि त्या मंडळाच्या माध्यमातून दैनिकामध्ये एक वेगळा प्रयोग या माध्यमातून केलेला आहे. आणि आता लांबे सरांनी सांगितलं की हे सगळे वेगवेगळ्या विचारांचे त्यांना एकत्र, सर वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्तींना एकत्र करण्यात इतकं सोपं कामच कोणतं नाहीये. त्यांचे विचार, त्यांच्या विचारांना स्वातंत्र्य ठेवलं की सगळे एकत्र येऊ शकतात. बरोबर आहे सर? त्यांच्या विचारांना जर ते तुम्ही मुरड घालायचा प्रयत्न केला तर मग ते अवघड असतं. आणि म्हणून या दैनिक हे लोकांचं आहे, ते लोकांसाठी काम करतो, आम्ही लोकांसाठी काम करतो. आणि म्हणून दैनिकामध्ये मुक्त विचार व्यक्त करता आले पाहिजेत, तरच ते दैनिक लोकांचं होऊ शकतं. लोकांच्या भावना व्यक्त होतात. विचार प्रत्येकाचे वेगळे, कुणी सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, पण ते लोकांसमोर आलं पाहिजे. विचारांच्या मशागतीतून चांगलं पीक निर्माण होऊ शकतं तुमच्या भाषेमध्ये. आणि म्हणून ही विचारांची जी मशागत आहे, ही मशागत झाली पाहिजे. आणि त्यातनं समाजामध्ये चांगलं जे आहे, समाज जागृत असतो, समाज संवेदनशील असतो, तो ओळखतो नेमकं कोणतं खरं आहे आणि काय घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा हा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की मागच्या वर्षभरामध्ये या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद दिला. लोकांनी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि एवढंच नव्हे तर परदेशातल्या वाचकांनी सुद्धा की दैनिक 18-20 पानाचं दैनिक रविवारी, आजचा रविवारचा अंक बघितला तर त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या संपादकांनी जे लिहिलेलं आहे ते एकत्रितपणे असा एक खिडकी कार्यक्रम जो आहे, सगळ्या विचारांचं एका ठिकाणी जे मिळणार आहे, ती एक खिडकी ही केसरीच्या माध्यमातून तयार झालेली आहे. आणि मला असं वाटतं की याचं मेजर म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा याचं मूळ जो धागा आहे, जे कासरा ज्याला आपण म्हणतो, तो डॉक्टर प्रभू गोरेंच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना या कार्यक्रमाचंही त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी सुरुवातीलाच मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज इंद्रजित भालेराव ना सगळ्यांनाच ऐकायचं आणि आता त्यांच्याबद्दलचा अनेकांनी उल्लेख केला त्यांच्या कवितेचा. मला एवढंच वाटतं की इंद्रजित भालेराव हे असे कवी आहेत, ते महाराष्ट्राच्या मातीचा आवाज आहे. त्यांच्या कवितेमध्ये ग्रामीण भागातल्या संवेदना, ग्रामीण भागातला संघर्ष आणि ग्रामीण भागातली माणुसकी एकत्रितपणे हे जर मिळत असेल तर ते इंद्रजित भालेरावांच्या कवितेमध्ये मिळतं. इंद्रजित भालेराव सरांनी कविता लोकांपर्यंत दिली. ज्यांना कळत नव्हती, ज्यांना भाषा कळत नाही, ज्यांना शब्द कळत नाही, त्या लोकांपर्यंत त्यांनी कविता दिली. आणि आपल्या कवितेमध्ये लोकांच्या भावना आणि लोकांचं जगणं आणलं, म्हणून ती महाराष्ट्राला भावली. ज्याला मराठी भाषा कळत नाही अशा सुद्धा लोकांना इंद्रजित भालेरावांची कविता भावते. कारण त्यामध्ये जो भाव आहे, त्यामध्ये जो संघर्ष आहे, त्यामध्ये संवेदना आहे, ती त्यांनी त्या शब्दबद्ध केली. आणि म्हणून त्यांचं मोठेपण त्यांच्या शब्दामध्ये. या ठिकाणी आज ज्यांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे, त्या सर्वांचं मी केसरी समूहाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता गोरे सरांनी अनेकांचा या ठिकाणी ज्यांना सन्मानित केला जाणार आहे त्यांचा उल्लेख केला. या ठिकाणी माझे अत्यंत चांगले परिचित या ठिकाणी डॉक्टर अशोक कोहले हे सेवानिवृत्त संधी अधिकारी आहेत. त्यांनाही यावेळेस या ठिकाणी महाराष्ट्र आयडॉल सन्मानित केलं जाणार आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण नेहमी छापतो, वाचतो अधिकाऱ्यांची एकूण आता मानसिकता काय आहे, त्यांच्याबद्दल लोकांची मानसिकता काय आहे, हे सगळं आपण बघतो. पण समाजामध्ये असेही काही लोक आहेत, असेही काही अधिकारी आहेत आपल्या उभ्या आयुष्यामध्ये तत्वाशी कधीही तडजोड केली नाही, अशा प्रकारचा अधिकारी म्हणून
डॉक्टर अशोक कोले यांच्याकडे आम्ही पाहिलेला. म्हणजे पत्रकार म्हणून मी त्यांचं जो माझं ऑब्झर्वेशन आहे ते हे आहे. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस त्यांची बदली झाली त्यावेळेस त्यांनी एक वाक्य फार मस्त वापरलं, तबादलों से इलाके बदलते हैं, इरादे नहीं. त्यांची एका विषयानं बदली झाली. पारदर्शक कारभार, लोकांच्या समोर बदली झाली. आता पारदर्शक कारभार सांगायला बरं वाटतो, करायला. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांची बदली झाली त्यावेळेस त्यांनी म्हणून त्यांनी आयुष्यभर आता ते बस चालले असते. त्यांचं एक वैशिष्ट्य, एक अधिकारी त्यांना कधी मी ह्या विषयावर बोललो मी नाही, ते आता समोर आहे. ते बीडला जेव्हा राहायचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. बघा, मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद शिवचा काय रूप असतो आपण बघतो. पण त्यांच्या मिसेस ज्यावेळेस पुण्यात जायच्या त्या बसनी जायच्या, हे मी स्वतः बघितलं. आणि ते सुद्धा ज्यावेळेस पुण्याहून यायचे, तुम्हाला आश्चर्य वाटेल या माणसाचं. बीडच्या हद्दीमध्ये जेव्हा आष्टीला शासकीय गाडी वापरणार, आष्टीपासून गाडी शासकीय वापरणार, आष्टीच्या पुढं बीडची हद्द संपल्यानंतर शासकीय गाडी न वापरणारा हा एकमेव अधिकारी. आणि म्हणून अशाही लोकांसमोर आणलं पाहिजे. याचं मुख्य कारण हे आहे, या पुरस्कारा पाठीमागे संकल्पना असते की आपण समाजामध्ये नेहमी असं नकारात्मकता इतकी भरलेली आहे की जे दिसतं तेच सगळं खरं आहे. अशा प्रकारे अधिकारी म्हणजे कसं, तर सगळ्या डांबर पाठीमागं 2-4 गाड्या, पाठीमागं पुढं 2-4 गाड्या, संरक्षण, अमुक तमुक आलं की हे काय ते काय, ह्या सगळ्या गोष्टीचा डांबडोर. काम काय काहीच. पण असं नसताना सुद्धा या सगळ्यांच्या बाहेर राहून, म्हणजे या माहोलमध्ये, या परिस्थितीमध्ये सुद्धा काय असे अधिकारी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थाने पुरस्काराचा सन्मान आहे. म्हणजे केसरी आयडॉल या पुरस्काराचा सन्मान आहे की अशा व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी होते. आता ते खरं तर त्यांनी व्यवस्था बदलायची असेल तर अशा माणसाने राजकारणात यायला पाहिजे. मागच्या वेळेस आम्ही प्रयत्नही केला होता पदवीधर मध्ये, पण अशा माणसांनी जर व्यवस्था जिथून व्यवस्था सुरू होते अशा ठिकाणी जर अशी माणसं असतील तर मला असं वाटतं व्यवस्था बदलण्यासाठी जरा गतीनं काम होऊ शकतं. आणि म्हणून भविष्यामध्ये त्यांनी विचार केला आणि पुढे आले तर त्यांना साथ मिळू शकते. अशा प्रकारची या ठिकाणी डॉक्टरच्या संदर्भामध्ये यांनी अनुभव सांगितला. अलीकडे जे वातावरण आहे, लांबे सरांनी आता नीटच्या परीक्षेनंतर एक विषय लिहिला त्याच्यावर प्रचंड महाराष्ट्रात चर्चा झाली की अशा प्रकारचा विषय कुणीच लिहिला नाही. ज्या माध्यमाने मोठे गावकरला मोठे केलं त्या माध्यमांचं काय, ते खरं आहे. ज्या माध्यमांनी मोठे केलं, ज्या माध्यमांनी त्यांना पुरस्कार दिले, ज्या माध्यमांनी पान जाहिराती आणि पान त्यांचे यशाचे गोडवे गायले, ते माध्यम आज कुठे आहे? त्यांची जबाबदारी नाही का? असा खडा सवाल धनंजय लांबे सरांनी विचारला. आणि ही वस्तुस्थिती आहे की अशाच प्रकारचा सवाल, अशाच प्रकारचे प्रश्न विचारणारी माणसं जोपर्यंत व्यवस्थेमध्ये आहेत तोपर्यंतची व्यवस्था काहीतरी थोड्या बहुत प्रमाणात तरी नीट राहू शकते. पण सर त्याच्या पलीकडे मला थोडं जायचं. आज प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम केलेले विद्यार्थी भालराव सुद्धा या ठिकाणी आणि अनेक इथं प्रचारी सुद्धा ही काय निर्माण झाली हो? मी ज्यावेळेस लहान होतो, सर ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस खाजगी ट्युशन ही संकल्पनाच नव्हती. काय होती संकल्पना? शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी, एखाद्या वर्गामध्ये एखादा विद्यार्थी जर त्याचा अभ्यास कमी असेल तर शाळेतले शिक्षकच त्याचा एक्स्ट्रा तास घ्यायचे शाळेमध्ये. किंवा गावामधली मी 4-5 मुलं असतील तर एखाद्या ठिकाणी चावडीची किंवा कुठलं जर एखादं हॉल असेल तर त्या ठिकाणी त्या मुलांना घेऊन त्यांचा जो अभ्यासक्रम राहिलेला आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा. हे डिवोशन, हे समर्पण या पिढीमध्ये होत. आणि ती केवळ शिक्षक त्याच्यात मोबदला काही घेत, कुठलाही शिक्षक एक्स्ट्रा मोबदला घेतो. आणि म्हणून माझा सर त्याच्या पलीकडचा सवाल आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये प्राथमिक शिक्षकाला 1 लाखाच्या पुढे पगार आहे, प्राध्यापकाला जवळपास 2 लाखाच्या
शिक्षकांना आज पुढे पगार आहे. महाविद्यालयातल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर, शाळेतल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकार लाखो रुपये खर्च करतात दर महिन्याला. सर बरोबर आहे, तुम्ही जिल्हा परिषद शिवत. आपली मागणी आम्ही सातत्याने आहे की अर्थसंकल्पातला किमान 4% ते 6% निधी हा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. आता 3.5% आसपास आहे. इतका खर्च होत असताना खासगी शिकवणी ही क्लासेसची संस्कृती उभा का आहे आणि त्याची गरज काय? ही गरज या ठिकाणी निर्माण झाली. शाळा महाविद्यालय फक्त प्रवेशापुरते मर्यादित राहिले. अनेक महाविद्यालय असे आहेत त्या महाविद्यालयामध्ये फक्त प्रवेश घेतला जातो, पुन्हा वर्षभर यायचं नाही. त्याच्या प्रवेशाचं पूर्णपणे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं, त्याला परीक्षेला बसवलं जातं आणि त्या विद्यार्थ्याला खाजगी क्लासेस मध्ये पाठवलं जातं. हे पॅटर्न जे आहेत हे खाजगीचे पॅटर्न असतात. आणि म्हणून समाजाचं दायित्व आहे, समाजाचं उत्तरदायित्व आहे, समाजातल्या लोकांचे दायित्व आहे. समाजाच्या लोकांनी जर मग ही व्यवस्था तुम्हाला नको आहे, जर शाळा महाविद्यालयात फक्त प्रवेशापुरते मर्यादित ठेवायचे असतील आणि सगळी शिक्षण व्यवस्था, सगळा अभ्यासक्रम जर खाजगी क्लासेस कडे द्यायचा असेल तर शाळा महाविद्यालय बंद करून टाका. शासनाचा किमान तेवढा तरी खर्च वाचेल. कशाला पाहिजे शाळा महाविद्यालय? आणि म्हणून आम्ही मागणी करणार आहे की ज्या शाळा महाविद्यालयाची मुलं खाजगी ट्युशन करतात त्यांचे शाळेतनं प्रवेश महाविद्यालयात बंद केले, गरज नाही. आणि म्हणून आता गोरे सरांनी जे सांगितला अनुभव सगळेच घेतात. माझ्या एक कुटुंबामध्ये जवळपास 10 ते 11 डॉक्टर आहेत, जाहीरपणे सांगतो. डॉक्टरचा अनुभव काय, हे डॉक्टर कसे होत आहेत, नीटचा पेपर कसा फुटतो आणि डॉक्टर कसे होतात. आणि मग एक डॉक्टर आपल्या जो झालेला खर्च आहे हा व्यवहार आहे. जर तुम्ही डॉक्टर होण्यासाठी 2 आणि 3 कोटी रुपये खर्च करत असताल तर ते पैसे काढणारच कुठे? ही साधी गोष्ट आहे. आणि माणसाच्या वेदनेशी, माणसाच्या संवेदनेशी आवश्यक असणारी गोष्ट आहे. म्हणून शाळा आता नीटच्या माध्यमातून हा विषय उडालेला आणि तुम्ही तो खूप मोठ्या प्रमाणात तो मांडला. आणि म्हणून मला असं वाटतं की आता भविष्यामध्ये या गोष्टीवर समाजाने लक्ष देईल. शेवटी समाजात चांगलं झालं पाहिजे, हे झालं नाही पाहिजे ते, पण आपण काहीतरी सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका जर मला असं वाटतं घेतली तर या ठिकाणी काहीतरी बदल होऊ शकतो, अन्यथा बदल होणं आवश्यक. आता सरांना ऐकायचंय आपल्याला आणि म्हणून मी फार आपला वेळ न घेता आज की या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत, या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. हा पुरस्कार एक प्रोत्साहन आहे. जसं कोले सरांचं एक उदाहरण सांगितलं त्या वस्तू आणि म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये जितकं होईल तितकं म्हणजे हाही शब्द वापरला म्हणजे प्रमाणिकपणेच काम केलं पाहिजे. व्यवस्थेमध्ये टिकून राहायचे तर काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थेच्या बरोबर चालू लागतो, पण एक धागा जो आहे तो मूळ आहे ते मात्र मूळ आणि गुण हे आपण कायम ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आज तंबाखू दिन आहे, तंबाखू मुक्त दिन आहे. 31 मे म्हणजे तंबाखू मुक्तीचा दिन आहे. म्हणजे कुठली तरी चुकीची सवय सोडा, पण सवयी अशा असतात की त्या चुकीला सुटत असतात. म्हणजे संपत्तीची सवय तर अशी आहे म्हणजे प्रशासकीय विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे ज्यावेळेस धाड पडते आता अलीकडचे माहिती आपल्या सगळ्यांना. आपण जितकं चांगलं आहे, जेवढं सकारात्मक आहे, जे लोकांच्या उपयोगी आहे, ज्यात लोकांना स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, अशा प्रकारचं देणं हे आपलं उत्तरदायित्व आहे. या भावनेतून आधुनिक केसरी माध्यम समूहाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. आपण सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासित करू शकतो की या दैनिकाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे विचार जे चांगलं आहे, जे लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे, ज्या विषयाच्या 2 बाजू असतात, कुठल्याही नाण्याला 2 बाजू, त्या दोन्ही बाजू तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे, त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक सगळा समाज निर्मिती जर आवश्यक असेल तर त्यासाठी विचारांची घुसळण, विचारांची पेरणी सुद्धा आवश्यक आहे. आणि ती विचारांची घुसळण या माध्यमातून महाराष्ट्रामधला नाही तर देशपातळीवर
दिनेश गुप्तानी मला परवा फोन केला होता, त्यांनी पेपर पाठवला होता, तर त्यांनी ते असं ते हिंदीमध्ये त्याला कन्वर्ट करून बघितलं. जे या ठिकाणी आपण सर्व आपल्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून ते दैनिकाने त्यासाठी आपली निवड केली आहे. शेवटी चांगलं काम करणं सुद्धा कठीण असतं आणि एकाला पुरस्कार, डॉक्टर साहेब एकाला पुरस्कार दिल्यानंतर एकाने विचारलं करतो, मी एवढं वेळ मिळवलं, कसं काय मिळवलं, तरी पण त्याचा रहस्य काय, ते म्हणजे मला अपयश येण्याची भीतीच वाटत नाही. ते म्हणजे कसं काय, मला तर फार थोडं वेळ की त्याचं जर काही नाही झालं तर ते मला इतक्या वेळेस अपयश येऊन गेले की आता भीती वाटत संपलं त्या म्हणून ज्या बहुतांश प्रत्येक जण ज्यावेळेस यश मिळवतो त्यावेळेस त्याने अनेक वेळा अपयश पचवलेलं असतं आणि जो अपयश पचवू शकतो तोच यशस्वी होऊ शकतो. हा आयुष्याचा आणि जीवनाचा मूलमंत्र आहे आणि म्हणून त्या मूलमंत्राच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्र आयडॉल इथपर्यंत आपण पोहोचलं तर आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना ऐकायचं असल्यामुळं मी जरी थोडक्यात म्हणलं तरी 10-12 मिनिट घेतलेले, त्यामुळे मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय. सम्राट नेतृत्व म्हणून मुंडे सरांना गौरविलं जातं असं मी त्यांचा परिचय देताना म्हणाले होते. खरंच सर, तुमचे विचार ऐकताना त्याची प्रचिती खरंच येत होती. धन्यवाद सर, अतिशय सुंदर शब्दात आपण आपले विचार मांडले. आताच मी आपल्या समोर सादर केलेली कविता पुन्हा एकदा तुमच्यासाठी ऐकवायची आहे, कारण ती माझी भालेराव सरांनी लिहिलेली अतिशय आवडती कविता आहे. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसे, कशी मातीत मळताच माणसे. कशी खत जीवाला खसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. यासारख्या असंख्य कविता शब्दबद्ध करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी सन्माननीय इंद्रजित भालेराव सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करावे. आपण केलेले मार्गदर्शन आणि आपण केलेल्या कविता ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर आहोत. आणि सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की सरांचं मार्गदर्शन चालू असताना, सरांच्या कविता चालू असताना कृपया आपापसात बोलू नये, मोबाईल वर रेकॉर्ड करू नका, कारण लक्ष तिकडे जातं मग मोबाईल मध्ये, सरांच्या विचारांकडे तुमचं जाणार नाही. तर आदरणीय सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वसंतरावजी मुंडे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय धनंजय लांबे आणि आयडॉल संकल्पक केसरीचे संपादक मित्र प्रभू मोरे, आपण सर्व आदर्श पुरस्कार आयडॉल पटकावणारे कर्मवीर आणि उपस्थित सर्व रसिकजन. प्रभू मोरे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पुरस्कार सुरू झाले तसं 3 वर्ष झालं मीच या कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून आणि हे अध्यक्ष म्हणून असतो. प्रमुख पाहुणा फक्त अजून मधून बदलतो. आम्ही दोघं कंपल्सरी आहोत. त्यांना सांगितलं हवं असं नका करू ना, ते बरं नाही वाटत, तुम्हाला लोक मिळत नाहीत का असं सुद्धा लोक विचारतील. तर ते म्हटले सर दरवर्षी आयडॉल वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे मागच्या आयडॉल यावर्षी नाहीये, आयडॉल वेगळे आहेत सगळे, त्याच्यामुळे तुम्ही यायला हरकत नाही, आमची इच्छा आहे तुम्ही या. म्हणजे मला काही हे योग्य वाटत नाही, पण ते इतके हट्टी आहेत की त्यांचा हट्ट पुरवल्याशिवाय ते शांत बसतच नाहीत. त्याच्यामुळं यावं लागतं पुन्हा पुन्हा. पण ते वेगवेगळे प्रयोग करतात, ते धाडसी आहेत, ते धैर्यवान आहेत, कल्पक आहेत, प्रयोग करतात. त्यांनी केलेल्या प्रयोगांविषयी आता आपण बोलले, वेगवेगळ्या विचारांचे संपादक एकत्रित आणले, हे त्यांच्या पाठीमागे आहेत. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगचा पाहुणा म्हणून मी गेलेलो होतो वसंत मुंडेंच्या, आणि त्यावेळेस त्यांनी ती काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्तांनी कविता
ऐकलेली होती. तेव्हा ते विद्यार्थी होते आणि मी त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगला पाहुणा म्हणून गेलेलो होतो. तर गोरे इतके प्रयोग करतात, म्हणजे कोण माणूस आपल्या कसा उपयोगाला पडेल, आपल्या म्हणजे आपल्या दैनिकांच्या स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाला नव्हे. आपण एक हा दैनिक उभं करतो आहोत, ते सार्वजनिक आहे, लोकांचं आहे, आणि समोरचा प्रत्येक माणूस आपल्यामध्ये कसा कुठं फिट बसवता येईल ह्याचं ते कार्यक्रम करतात. कारण मला धनंजयजी त्यांनी कविता लिहायला लावल्या, माझ्याकडून कविता लिहून घेतल्या, आणि मला समाधान कारक त्या झाले, ते प्रयोग सक्सेस झाले. 7 जूनला ते म्हणाले की शेतकऱ्यांचा सगळ्यात आत्मीय दिवस आहे, मृग नक्षत्र निघतं त्या दिवशी, मृगारंभ आहे. तर सर म्हणले मला काहीतरी वेगळं करायचंय आणि तुम्ही मला काहीतरी वेगळी कविता लिहून द्या. आता मी इतर कुणालाच कधीच लिहून द्या म्हटल्यावर लिहून दिलेली नव्हती कविता. अमुक एका विषयावर कविता लिहून द्या. पण त्यांनी मला सांगितलं की मृगाच्या आरंभाचा दिवस आहे आणि आपल्याला त्या दिवशी काहीतरी वेगळं टाकायचं, तुम्ही आम्हाला लिहून द्या. मागच्या वर्षी मी मृगारंभ नावाची जवळजवळ 14 पानांची कविता लिहून दिली होती आणि संपूर्ण पेपरचा पान भर ती कविता होती. खूप सुंदर चित्रासह त्यांनी ती कविता टाकली होती आणि त्याच नुसती वृत्तपत्रात नाही टाकली तर त्याचा व्हिडिओ बनवला. त्यांची ती टीम फार सुंदर आहे. अभिवाचन करणारे विनोद जैन महाल आज दिसत नाहीये, फार सुंदर अभिवाचन करतात. त्यांनी त्या कवितेचं अभिवाचन केलं आणि त्यांचे खडसे नावाचे तरुण मित्र आहेत, ते त्याचा व्हिडिओ करतात आणि ते इतका सुंदर करतात व्हिडिओ. तर त्या मृगारंग कवितेचा व्हिडिओ देखील, ऑडिओ देखील आणि वृत्तपत्रात देखील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही कविता लोकांसमोर नेली आणि त्यांच्या हट्टामुळं माझ्याकडून एक चांगली कविता लिहून झाली. मला वाटलं, आणि ती मला खरंच आवडते कविता. काय काय असतात शेतकऱ्यांच्या भावना त्या दिवसाविषयीच्या, मृगाविषयीच्या. मला सुद्धा त्याचा शोध घेता आला, त्याचा आनंद वाटला. म्हटलं हा माणूस थांबेल, असं पुन्हा करणार नाही आगाऊपणा की कविता लिहून द्या म्हणून. पोळा आला, पोळा. ते म्हणले सर काहीतरी वेगळं करावं लागतं आपल्याला आणि मला माहित आहे की हे तुम्हीच करू शकता. बरं, ते पुन्हा त्याला चढवतात ते माणसाला, असं हे तुम्हीच करू शकता, हे तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. पोळ्याची सुद्धा 16 पानांची सुंदर कविता मला जन्माला घालता आली, मला लिहिता आली. नंतर दिवाळी आली. अशा मागच्या वर्षी 1 नव्हे 2 नव्हे 3 दीर्घ कविता त्यांनी माझ्याकडून लिहून घेतल्या, त्याचे व्हिडिओ केले, पूर्ण पान त्यांच्या पेपरमध्ये छापल्या आणि वेगळ्या पद्धतीनं मला पुन्हा एकदा नव्यानं वेगळे विषय देऊन कविता लिहायला लावल्या. हा अपराध मी इतर कुणासाठीही कधीही केला नाही. या एकट्या माणसानं विषय देऊन कविता लिहिण्याचं पाप माझ्याकडून करून घेतलं, पण ते पाप पवित्र होतं, गोड होतं, चांगलं होतं. त्याच्यातून चांगल्या कवितांची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामुळं त्या माणसाला नाही म्हणणं जरा अवघड जातं, नाहीतर मग झोपू देत नाही हा माणूस. मग कधी फोन करेल काय सांगता येत नाही. या वर्षी जे आयडॉल निवडले त्याची पद्धतीविषयी ते स्वतः बोलले. मी तर त्यांना प्रभूजी म्हणतो. फोन आला की बोला प्रभूजी, प्रभूजी, आणि मग प्रभूजी बोलत राहतात आणि आपण ऐकत राहायचं. त्यांच्या खूप कल्पना असतात, काय काय कल्पना असतात, वेगवेगळ्या कल्पना असतात. ते मला म्हणाले सर तुम्ही मानधन फारच कमी घेत आहो. मला म्हणाले ते माझ्याकडे द्या बरं सगळी सूत्र, मी तुमचे कार्यक्रम ठरवतो. मुंडे सरांची माझी चर्चा झाली, म्हणाले आमची की हे असं आहे, हे आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यासमोर तो हिंदी मधला कवी विश्वास, काय त्याचं कुमार विश्वास, जो मला अजिबातच आवडत नाही, त्याचं मला उदाहरण सांगायला लागले हे किंवा फार मानधन वगैरे घेतो म्हणून. म्हणजे ठीक आहे ते चालू द्या. मग त्यांनी सगळी कल्पना मला सांगितली. म्हटलं अशा कल्पनेत मी सहभागी होणार नाही, हे पाप मी करणार नाही. म्हटलं मी कधीही कवी संमेलनात सुद्धा जात नाही आणि कविता वाचत नाही. त्यानंतर 20 वर्ष झाली की हे सोडून दिले. मी वेगवेगळ्या प्रकृतीचे कवी एकाच वेळी आणायचे, त्यांना वेगवेगळ्या, ते सगळं खरं नसतं. म्हणून मी म्हटलं इतर कवी सोबत मी येणार नाही, माझे कार्यक्रम करतो. आणि मी म्हटलं तुम्हाला माहित नाही, मी तुमच्याकडून मानधन कवी घेत असतो कारण तुम्ही हे चांगलं काम करता म्हणून. माझे बाहेर फार रेट आहेत, तुम्हाला माहित नाही. त्यांनी मला कुमार विश्वासचे रेट सांगितलं, जवळजवळ तेच माझेही रेट आहेत. म्हणलं तुम्हाला माहित नाहीये. आणि मंत्र्यांकडून, आमदार खासदारांकडून आम्ही जास्त पैसे घेत असतो.
कार्यक्रमाचं स्वरूप पाहत असतो, त्याच्यामुळे भरपूर मानधन आम्ही पण घेत असतो. तर तो एक त्यांचा प्रयोग मी काही सक्सेस होऊ दिला नाही, त्या पद्धतीने त्यांनी करायचं ठरवलं होतं ते. आता इथं आलेल्यापैकी विक्रम यांच्याविषयी मी पहिल्यांदा त्यांच्या याच्यावर पेजवर पाहिले की यावर्षीच्या आयडॉल पुरस्कार जाहीर झाले, त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांचे वडील मोठे कम्युनिस्ट कार्यकर्ते होते, विठ्ठल मोरे, कॉम्रेड विठ्ठल मोरे, आणि ते माझे मित्र होते. आणि विक्रम त्याच वाटेनं चाललेला आहे. आणि विक्रम आता प्राचार्य झाला त्यांच्या कॉलेजचा. आज मोरे आई आलेले आहेत, विक्रमच्या आई मोरे आई सुद्धा, त्याही मोठ्या कार्यकर्त्या आहेत, क्रांतिकारक आहेत, सरांसोबत खूप क्रांतिकारक कामं त्यांनी केलेली आहेत. त्या माणसांना आपण पुरस्कार देऊ शकत नाही, एवढी मोठी माणसं आहेत ती, किती त्यांची कामं आहेत. आणि विक्रमचं सुद्धा काम खूप आहे. तो ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मधून त्यानं सुरुवात केली आणि आता वेगवेगळ्या प्रकारची कामं ते करतात. आणि तुम्ही जे दररोज प्रकाशित करत होतात, मला पाठवत होतात प्रत्येक आयडॉल विषयी, तेही मी वाचत होतो. आणि तुम्ही आता आमच्या कोल्हे साहेबांविषयी इतकं सांगितलं. मी 35 वर्ष ज्या संस्थेत काम केलं त्या संस्था चालकाचे माजी मंत्री गणेशराव दुधगावकरांचे ते साडू आहेत. तर मला काहीच माहित नव्हतं. आज जेव्हा तुम्ही सांगितलं हे सगळं, तेव्हा आम्हाला ते माहित झालं. असं बऱ्याचदा असतं. तर गंमत अशी असते की जी माणसं स्वतः इतकं चांगलं काम करतात ती स्वतः सांगत नाही. ते काम पत्रकारांचं असतं तुमच्यासारखं, की हे भले पण हे चांगूल पण सतत बोलत राहिलं पाहिजे, सतत लोकांसमोर नेलं पाहिजे, म्हणजे आणखी कुणाला तरी ती प्रेरणा मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक आयडॉल जे निवडलेला आहात ते तुमच्या क्षेत्रातली फार मोठी माणसं आहात आणि आदर्श माणसं आहात. खूप कामं केलेली आहेत तुम्ही, आणि तुम्हाला ताऊन सुलापूर यांनी निवडलेलं आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्हा सर्वांना आमच्या हस्ते पुरस्कार द्यावा ही आमची खरंच योग्यता नाहीये, पण ह्यांना आणखी योग्यतेची माणसं भेटत नाही म्हणून ते आम्हाला बोलवतात असा त्याचा अर्थ आहे. कारण तुम्ही खरंच सामाजिक कामं केलेली आहेत. ते सगळं पाहिलं ना, तुमचं काम सगळं काय, याला कर्मयोग म्हणतात ना. कर्मयोग शेवटी काय असतो? गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितला श्रीकृष्णानं अर्जुनाला, तो कर्मयोग हाच आहे ना, की लोकांसाठी काम करणं, चांगली काम करणं, लोकांसाठी झिजत राहणं. मला बहिणाबाई चौधरींच्या आयुष्यातला एक प्रसंग आणि त्यांच्या 4 ओळी आठवतात. ही निरक्षरबाई कविता लिहायची हे तुम्हाला माहित आहे, त्यांच्याविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही. एक दिवस त्या शेताला गेल्या, दूरच्या शेताला गेल्या, आणि एकट्याच होत्या शेतात काम करत असताना. पण बाई जेव्हा एकटी असते तेव्हा एकटी नसते, तिच्यासोबत तिचं संपूर्ण माहेर तिच्या मनामध्ये असतं. त्याच्यामुळे ही एकटी बहिणाबाई शेतात गेली, दुपारची भाकरी घेऊन गेली, शेतात झाडाखाली तिनं भाकरी ठेवली, लोखंडी टोपलं त्याच्यावर झाकलं, कुत्र्यानं उचलून येऊन त्याच्यावर दगड ठेवला, खुरप घेऊन आपल्या कामाला लागली आणि तिनं काम करायला सुरुवात केली. आणि तिचं माहेर तिच्या मदतीसाठी धावून आलं. तिनं गाणं म्हणायला सुरुवात केलं, आज माहेर आले जाणं, झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यापुढं माझ्या माहेराची वाट. कारण बाई एकटी असते तेव्हा तिच्या गाण्यातून त्यांची वाट त्याच्या समोर आली, त्या साधूच्या डोळ्यासमोर, आणि त्याच्या आध्यात्मिक साधनेमध्ये अडथळा झाला. त्याला वाटलं आता ही बाई गाणे म्हणते आहे माहेरची, संपू दे हिची गाणी आणि मग आपण तपश्चर्येला बसूया. मग थोडा वेळानं बहिणाबाईनं आणखी काही गाणी म्हटली आणि एकटी गाणी म्हणून थोडी कंटाळली असणार थांबली. बहिणाबाई थांबल्याच्या नंतर त्या साधूला वाटलं संपली हिची गाणी म्हणणं. तो पुन्हा ध्यानधारणा करायला पद्मासन घालून बसला, डोळे मिटले, डोळ्यासमोर देवाची मूर्ती आणली, पुन्हा बहिणाबाईनं गाणी म्हणायला सुरुवात केली. माझ्या माहेराची वाट खड्या मोठ्यानं दाटली, माऊलीच्या जीवासाठी मला सडक वाटली. पुन्हा माहेराचं महत्व, माहेराचं गाणं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या साधूची बहिणाबाईंची अशी जुगलबंदी सुरू होती. बहिणाबाई थांबली की त्याला वाटायचं संपलं हिचं गाणं, पुन्हा तो ध्यानधारणा करायला बसायचा, पुन्हा बहिणाबाईचं गाणं सुरू व्हायचं. शेवटी त्याला वाटलं ही बाई पुन्हा उद्या इथं आली आणि असेच गाणे म्हणू लागली तर उद्याचाही दिवस आपला वाया जाईल. त्याच्यामुळं ह्या बाईचे गाणे बंद केले पाहिजे. म्हणून संध्याकाळी जेव्हा बहिणाबाई परतीला निघाल्या तेव्हा बांधावर आल्यावर बहिणाबाई तो साधू तिच्या जवळ आला आणि बहिणाबाईंना म्हणाला, बाई दिवसभर तू सारखी माहेराची गाणी म्हणत होतीस, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी? काय येते माहेर सोडून सासरी काय येते? माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी?
बहिणाबाई म्हणाली, दे रे जोग्या ध्यान. लक्ष देऊन ऐक. तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगते की बाई माहेर सोडून सासरी का येते त्याचं उत्तर सांगते, पण लक्ष देऊन ऐकलं तर तुला कळेल. तुम्ही सुद्धा लक्ष देऊन ऐकलं तरच तुमच्या लक्षात येईल. बहिणाबाई म्हणती, दे रे जोग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. माझ्या लेकीला माहेर मिळावं म्हणून मला माझं माहेर सोडून सासरी यावं लागतं. मी माझं माहेर सोडून सासरी नाही आले तर माझ्या पोटी लेक कशी येईल, आणि लेक नाही आली तर नवीन माहेर जन्माला कसं येईल, सृष्टीचं सातत्य कसं टिकल. बहिणाबाई म्हणाली, महाराज साधा विचार करायचा, तुमची आई तिचं माहेर सोडून सासरे आली नसती, तुमचा जन्म झाला असता काय? तुम्ही एवढे घोड्यासारखे वाढले असते काय? आणि इथे येऊन बांधावर मला असा येडपटासारखा प्रश्न विचारला असता काय? बहिणाबाईला साधू म्हणाला, बाई तुम्ही काय करत होते, कशामुळे माझ्या गाण्याचा तुम्हाला अडथळा झाला? तर तो साधू म्हणाला, बाई मी देवधारणा करत होतो, मला मोक्ष मिळवायचा आहे, मला काय असं तुझ्यासारखं आयुष्य वाया घालवायचं नाहीये, त्याच्यामुळं मी देवाचा ध्यान करत होतो. बहिणाबाई म्हणाली, महाराज एखादी बाई माहेर सोडून सासरी का येते हे जर अजून तुम्हाला कळालं नसेल तर तुम्हाला देव केव्हा कळल हो? म्हणजे देव केव्हा कळल तुम्हाला? लई दूरची गोष्ट आहे ती देव. तू फारच शहाणी दिसायली, तुला कळलंय का देव म्हणजे काय? म्हणजे हो, आणि सोपं आहे. सोपं आहे देव, सोपा आहे ते म्हणले, लय सोपा आहे देव, असं तुमच्यासारखं अवघड नाही. तुम्ही तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला का? ते म्हणले, कोणता अभंग? ते म्हणले, त्या अभंगामध्ये असं सांगितलंय की अंगावर भगवे कपडे घातले म्हणून जर देव भेटणार असता तर भगव्या कुत्र्यांना तो आधी भेटला असता. अंगावर केस वाढवले, जटा वाढवल्या म्हणून जर देव भेटणार असता तर तो अस्वलाला आधी भेटला असता. गंगेत आंघोळ केली म्हणून जर देव भेटणार असता तर तो खेकड्यांना, मासाळांना आधी भेटला असता. आणि स्वतःला गुहेत पुरून घेतलं म्हणून जर देव भेटणार असता तर उंदरांना आणि घुशींना तो आधी भेटला असता. हा तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही नाही ऐकला काय? बहिणाबाई म्हणाली, नाही महाराज. ते म्हणाले, जाऊ द्या, मला आणखी सोपं करून सांगते. म्हणाले, काय? तर बहिणाबाई म्हणली, काम करून करून ज्याच्या हाताला पडतात घट्टे, काम करून करून ज्याच्या हाताला पडतात घट्टे, त्यालाच फक्त देव भेटे. लढायला सीख, सीख बाबा सीख, लढायला सीख. पुणवेच्या पोरात लढायला सीख, पुणवेच्या पोरात लढायला सीख. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ऐक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ऐक. घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इक. आता लढायला सीख, माग माग नको पुढं सरायला सीख, माग माग नको पुढं सरायला सीख. आत्महत्या नको हत्या करायला सीख बाबा, लढायला सीख, सीख बाबा सीख, लढायला सीख. पुणवेच्या पोरा आता लढायला सीख, पुणवेच्या पोरा आता लढायला सीख. उलटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणं, हा शब्द महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूडमध्ये 250 वर्षापूर्वी लिहिलेला होता. की इंग्रज सरकार हे उलटाहून शेळ्या हाकणारं सरकार आहे, त्यांना शेतकऱ्याचं दुःख काय कळणार आहे? इंग्रज गेले, आपले लोक आले, या पक्षाचे गेले, त्या पक्षाचे आले, काही फरक नाही. मला तोच शब्द 250 वर्षापूर्वीचा वापरावा लागतोय. उलटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणं, त्याच्यामुळे जीव तुझा पडला गहाण बाबा, पाडायला सीख, सीख बाबा सीख, पाडायला सीख. निवडून दिलं त्याला पाडायला सीख बाबा, लढायला सीख, सीख बाबा सीख, लढायला सीख. पुणवेच्या पोरा आता लढायला सीख, पुणवेच्या पोरा आता लढायला सीख. कोट्यावधी कर्ज घेतली दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेतली दलालांची पोरं. बुडविती त्याचा कधी करीती ना गोर बाबा, बुडवायला सीख, सीख बाबा सीख, बुडवायला सीख. घेतलेली कर्ज सारी बुडवायला सीख बाबा, लढायला सीख, सीख बाबा सीख, लढायला सीख. पुणवेच्या पोरा आता लढायला सीख. जातील हे दिस आणि होईलही ठीक, जातील हे दिस आणि होईलही ठीक.
उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक बाबा जगायला शिक, शिक बाबा शिक जगायला शिक. मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक, शिक बाबा शिक लढायला शिक. कुणबेच्या पोरा आता लढायला शिक, कुणबेच्या पोरा आता लढायला शिक. पुरस्कार विजेते आहेत. प्राचार्य डॉक्टर संग्राम मोरे. आदरणीय प्राचार्य डॉक्टर संग्राम मोरे सरांविषयी खूप काही बोलता येईल, त्यामुळे अगदी थोडक्यात परिचय मी सगळ्या पुरस्कार विजेत्यांचा करणार आहे. आदरणीय प्राचार्य संग्राम मोरे सरांविषयी खूप काही बोलता येईल, पण थोडक्यात त्यांच्याविषयी सांगते. SFI सारख्या विद्यार्थी संघटनेच्या मुशीतील धडाडीचा कार्यकर्ता, हॉटेल व्यावसायिक ते प्राचार्य पदाला गवसणी घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर संग्राम मोरे सरांचं बाप नावाचा जिवलग मित्र हे पुस्तक नुकतंच प्रकाशित. आणि त्यानंतर व्यासपीठाच्या बाजूला सर्व पुरस्कार विजेत्यांना ही सूचना आहे की पुरस्कार घेतल्यानंतर त्यांनी व्यासपीठाच्या बाजूला त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार होत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं. धन्यवाद सर. यानंतर मगरे वडिलोपार्जितील पारिवारिक वारसा आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटवला, गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे असे आजचे आपले आदरणीय पुरस्कार विजेते आदरणीय श्री सचिन शंकरराव मगरे सर. शंकरराव मगरे सरांनी ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन मोठं कार्य केलेलं आहे. मुदखेडा या गावात ग्लोबल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलची स्थापना सरांनी केली आहे. तसेच महिलांसाठी मुलींसाठी समर्थ GNM नर्सिंग स्कूल व शकुंतला ANM नर्सिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करायचं आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि स्वीकार स्वीकारण्यासाठी यावं. सरांनी BSc नंतर कायद्याचे शिक्षण निवडले आणि LLB आणि त्यानंतर LLM पूर्ण केले. सरांनी क्रिमिनल, सिव्हिल, फॅमिली, बँकिंग, इन्शुरन्स, रिटेल इस्टेट अशा विविध क्षेत्रात काम केलेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी यांचंही आपण आज इथे स्वागत करणार आहोत. आदरणीय श्री रवी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. जीवनोपयोगी होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. या शाळेत गणित विषयाची भीती दूर करत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने विचार करायला शिकवणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे मॅजिक फॉर्म्युलाचे जनक श्री राजेश कोपरे सर. हे गणिताचे द ग्लोबल बेस्ट टीचर अवॉर्डही देण्यात आलेला आहे.
सरांनी या आयडॉलचा शोध घेण्यात यश मिळाले ते आमचे निवासी संपादक बालाजी वैजळे सर यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करते. संघर्षमय जीवन जगत स्वतःच्या कर्तृत्वाने यशाचे शिखर गाठणारे व लोहा पंचायत समितीत डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असणारे लोहा स्वीकार करावा. कृपया टाळ्यांसाठी कंजूसी करू नका. जोरदार टाळ्या होऊन जाईल. यानंतरचे पुढचे आपले पुरस्कार वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक व संशोधक आहेत. त्यांनी LLB या पदव्या प्राप्त केल्या आहेत. तसेच मराठी विषयात नेट आणि PhD मिळवली आहे. सरांचे आंतरराष्ट्रीय स्तरांपर्यंत 80 पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित, अनेक साहित्य संपदा सरांच्या सर्व प्रतिनिधींना त्यांनी आपले बाईट द्यावे. यानंतर दान देणारे डॉक्टर बाबासाहेब भाकरे सर. एक चांगला डॉक्टर होण्यासाठी अनेक वर्षांचे शिक्षण आणि अनुभव लागतो. सरांनी त्यांच्या ज्ञानाने आणि अनुभवाने अनेकांना जीवनदान दिले आहे. रुग्णांना बरं करण्याची त्यांची धडपड, त्याचप्रमाणे धार्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. कार्य हीच ओळख आणि आलेला रुग्ण हाच देव मानून काम करणारे वैद्यकीय दैनिक केसरी या पुरस्कारासाठी डॉक्टर बाणारे श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय श्री ज्ञानेश्वर भाकरे सरांचं काय असतं की कुठलाही चित्रपट यशस्वी होतो त्याच्या पाठीमागे दिग्दर्शकाची भूमिका महत्वाची असते. गेल्या 1 महिन्यापासून आयडॉलच्या तुमच्या बातम्या, तुमच्या जाहिराती या सगळ्या अतिशय उत्तम पद्धतीने जे मांडतात ते आमच्या दैनिकाचे संगणक प्रमुख श्री संतोष पाईकराव आणि सचिन बिराजदार या दोघांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी कुटुंबासह समोर व्यासपीठाकडे यावं. मी सन्माननीय भालेराव सर, आदरणीय मुंडे सर आणि आमचे मार्गदर्शक धनंजय लांबे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी ह्या दोन्ही आमच्या पडद्यामागच्या खऱ्या कलाकारांचा सन्मान करावा. सचिन बिराजदार आणि संतोष पाईकराव सर. कृपया फोटो घेण्यासाठी कुणी समोर येऊ नका. व्हिडिओ शूटिंग साठी थोडा अडथळा होतोय. आपण फोटोग्राफर लावलेले आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला नक्कीच फोटोची प्रत मिळेल. सेवेसाठी प्राचार्य दिलीप जगरवाल सर यांना दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र हा राज्यस्तरीय पुरस्कार आता दिला जात आहे. आदर्श शैक्षणिक सेवा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. वाघोळणी येथे ते मुख्याध्यापक आणि प्राचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्री सोपान केळकर 5 वर्ष उपसरपंच आणि 10 वर्षे सरपंच असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. गावातील नागरिकांना अनेक सुखसोयी सरांनी उपलब्ध करून दिल्या.
सर त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांचेच लाडके आहेत। आतापर्यंत त्यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे। या आमचे प्रतिनिधी सुधाकर जेठे सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। यानंतरच्या आपल्या पुरस्कार विजेत्या आहेत श्रीमती रेखा दुनगहू यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावं। वनसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, वन्यजीव संरक्षण तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे। श्रीमती रेखा दुनगहू या बर्दापूर येथे वनपाल म्हणून कार्यरत आहेत। त्यांचे पती सुरेश हिवाळे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत। कुटुंब, समाज आणि सेवा या तिन्ही क्षेत्रात त्यांनी उत्तम समतोल जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणते आपल्या कृतीतून समाजाला दिशा देणारे दाम्पत्य धर्मपुरीवर आपण बरे आणि आपला संसार बरा एवढाच विचार न करता सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या दाम्पत्याने बरे समाजात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे। दोघांनीही आपला वकिली व्यवसाय सांभाळून शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन या क्षेत्रात कार्य केले आहे। त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळेच त्यांना अनेक मोठमोठ्या संस्थानांच्या मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे। यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सुद्धा पुरस्कृत करण्यात आले आहे। यांचा परिचय मोठा आहे, पण वेळेअभावी अगदी थोडक्यात परिचय करून द्यावा लागत आहे। व्यासपीठावर यावं। जैविक शेतीचा प्रसार करून हजारो शेतकऱ्यांना नव्या दिशेने मार्गदर्शन करणारे असे हे तुषार निकुंभ सर। संघर्षातून घडलेला कृषी योद्धा म्हणून तुषार निकुंभ सरांकडे पाहिलं जातं। गरीब परिस्थितीतून अनेक संकटांना सामोरं जात त्यांनी कृषी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। ग्रामीण भागात दिलेल्या योगदानाबद्दल सरांना हा किशोर जाधव त्यांना काल कळालं आपला कार्यक्रम आहे। सरांनी सांगितले की मला दोन्ही मान्यवरांचा सन्मान करायचा आहे, तुम्ही वेळ द्या। म्हणलं काही हरकत नाही सर। सरांना अशी विनंती आहे, मॅडमनी पण यावं। मॅडम या। आणि सौ नैना सुधीर गोर्टीकर सरांनी व्यासपीठावर यावं। शासकीय सेवेतून समाजासाठी झटणारे श्री अशोक कोल्हे सर। बालपणापासूनच समाजसेवेची त्यांना ओढ होती। सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध प्रशासकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारची कामे अनुभवावीत म्हणून त्यांनी MPSC परीक्षेद्वारे यश संपादन केले आणि ग्रामीण विकास क्षेत्राची निवड केली। त्यांच्या या सगळ्या कार्याची दखल घेऊन त्यांना आज या पुरस्काराने आपण करूया।
कोल्हे या आयडॉलचा शोध लावला आहे, त्याबद्दल त्यांचं हे छोटस स्वागत आपण इथे करत आहोत. कोर्डीकर सरांच्या परिवाराने व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करते. पुढचे पुरस्कार विजेते आहेत फायदेशीर बनवणे आणि शाश्वत विकास साधणे या उद्देशाने तळमळीने कार्य करणारे भुजंग लोकरे सरांना आजचा हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. लोकरे सरांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि सामूहिकचा शोध घेणारे आमचे प्रतिनिधी श्रीकांत बरकर यांनाही मी व्यास एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून संतोष सोमीनाथ खेंगडे यांना आयडॉल महाराष्ट्र हा पुरस्कार देण्यात येत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केलंय. हॉटेल व्यवसायासोबतच यांचे सामाजिक कार्य समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लोकांची सेवाचे प्रतिनिधी किशोर जाधव सर.